पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमाच्या 118व्या भागाद्वारे जनतेशी साधणार संवाद। स्वित्झर्लंडमधील दाओस इथं आयोजित जागतिक आर्थिक मंचाच्या वतीनं गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना। राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा। ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, पंकजा मुंडे जालना, अदिती तटकरे रायगड तर मेघना बोर्डीकर यांची परभणीच्या पालकमंत्रीपदी नेमणूक। सार्वजनिक वाहतूक प्रणाली एकाच मंचावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत झाली बैठक। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत ठाण्याजवळ सुरू असलेल्या देशातला पहिल्या 21 किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगदा कामाचा घेतला आढावा। राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रारूप लागू करणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष समाप्त होण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल, आजपासून गाझा पट्टीमध्ये युद्धविराम लागू। प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला ठाण्यातून अटक, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याची मुंबई पोलिसांची माहिती। खो खो विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला नमवत भारतीय पुरुष आणि महिला संघ अंतिम फेरीत धडक, नेपाळशी होणार सामना। आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं संघात पुनरागमन। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत